आपण लावलेल्या बीचं रोपटं यायला लागलं की त्याची व्यवस्थित वाढ होईपर्यंत आपण जशी त्याची नियमित देखभाल ठेवतो, तसंच आपल्या बाळाचं आरोग्य सुद्धा सुदृढ ठेवण्यासाठी बाळाची सतत काळजी घेतली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO यांनी बाळाच्या निरोगी विकासासाठी नमूद केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. 6 महिन्यानंतर बाळाच्या वजनात दुपटीनं वाढ होते, वर्ष अखेरीला 3 पटीनी आणि 2 वर्षांनी 4 पटीनं. आपल्या आशाताईंच्या मदतीने किंवा अंगणवाडीतून बाळाचं वजन नियमित तपासत राहा. बाळाच्या वजनात वाढ होत राहिली पाहिजे. ती होत नसेल तर त्याच्या आरोग्याला धोका आहे हे लक्षात घेऊन डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. WHOनी बनवलेला शिशु विकासाचा तक्ता बाळाच्या जडणघडणीमध्ये खूप कामाला येतो. बाळाचं वजन, उंची, डोक्याचा घेर अशा अनेक महत्त्वाच्या माहितीची मूल्यांकनं समजण्यात या तक्त्याची मदत होते. बाळाच्या स्वतंत्र आणि उज्ज्वल भवितव्यासाठी त्याच्या मानसिक विकासावर लक्ष ठेवणं पण आवश्यक असतं. याचबरोबर लक्षात असू दे की प्रत्येक जीव वेगळा असतो आणि ज्याच्या त्याच्या वेगानं त्याचा विकास होत असतो. अशाच काही विकासाच्या टप्प्यांवर आपण बोलूया. 6 ते 8 आठवड्यांनी आईला किंवा बाबांना बघून बाळाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. 2 महिन्यानंतर आवाजाची दिशा ओळखून बाळ मान वळवू शकतं. 3 महिन्यांनी स्वतःच्या क्षमतेनुसार बाळाला आपलं डोकं उचलायला जमू शकतं. बाळ 4 महिन्याचं झालं की बोबडं बोलायला लागतं. कुणाचाही आधार न घेता डोकं सरळ ठेवून एका हाताने आपल्या खेळण्यापर्यंत पोचू शकतं. आपल्याला अंगात असलेली ताकद वापरून बाळ पोटावरून पाठीवर सुद्धा वळू शकतं. 6व्या महिन्यापर्यंत बाळाचं संभाषण कौशल्य वाढायला लागतं. आवाज ओळखून स्वतःच्या आवाजातून बाळ त्याला प्रतिसाद देऊ शकतं. कोणाच्याही आधाराशिवाय एका जागी बसून आजूबाजूला काय चाललंय याची उत्सुकता बाळामध्ये जागी झालेली दिसते. 9व्या महिन्यापर्यंत बाळाला हो किंवा नाही यासारखे सोपे आदेश समजतायत हे तुमच्याही लक्षात येईल. शिवाय त्याला छोट्या मोठ्या हातवाऱ्यांना प्रतिसाद द्यायला जमायला लागेल. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी बाळ आपल्या बोटांनी दाखवू शकेल. एव्हाना बाळांनी रांगायला सुरुवात केलेली असेल. पहिल्या वाढदिवसापर्यंत बाळ एकटं चालायला शिकलं असेल आणि आई किंवा बाबा यासारखे शब्दसुद्धा बोलायला लागेल. त्यांच्यात शारीरिक विकास होत असल्याने बाळ स्वतः उभं राहायला शिकेल. दिशात्मक आणि संज्ञात्मक कौशल्य वाढली असल्याने सांगितलेल्या गोष्टींचं अनुकरण करायला लागेल. बाळाच्या विकासातले हे टप्पे छोट्याशा विजयासारखे असतात, ज्याचा आपल्याला आनंद मिळतो आणि अभिमान वाटतो. या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवल्यानं बाळाची जडणघडण समजायला मदत होते. अशीच देखभाल करत आपल्या बाळाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करूया. तुमचा हा प्रवास आनंदानं भरलेला असेल एवढीच प्रार्थना करते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु IICare ला सबस्क्राईब करा.